नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभम पवार करतो. जर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जो नीटची काही संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या आजच्या नीटच्या आपण संदर्भात काही जे महत्त्वाची माहिती, त्यांचा अभ्यासक्रम आणि जो 11वी आणि 12वीच्या बेसवर जो आपण नीटची परीक्षा देत असतो याच्या संदर्भात जो 720 मार्काची जो तुमची नीटची परीक्षा होत असते, याच्यात 180 क्वेश्चन असते. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो. त्याची डिवाइड केल्यावर प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो आणि जो निगेटिव्ह क्वेश्चन असतो, जे रॉंग झालेला क्वेश्चन असतो, त्याला -1 मार्क भेटते. आणि असं सोडून आले तर त्याचे काही 0 मार्क असते. असं सोडून आले, तुम्ही सोडवले नाही क्वेश्चन, तर तुमचे 0 मार्क. अशी 720 मार्काची तुमची परीक्षा होत असते. याच्यात सब्जेक्ट जो असतो आपला, याचे महत्त्वाचे सब्जेक्ट जर आपण बघितलो तर सर्वात पहिलं फिजिक्स येते. फिजिक्स. दुसरं असतं तुमचं केमिस्ट्री. आणि तिसरा असतो तुमचा बायोलॉजी. जो चौथा म्हणून आपण झूलॉजी. तर असे 4 सब्जेक्टमध्ये असते. हे 4 सब्जेक्टमध्ये याचे 45 क्वेश्चन, याचे 45 क्वेश्चन आणि याचे 90 क्वेश्चन. याचे 90 क्वेश्चन. जर आपण सगळ्याचे ॲडिशन केलं, 45, 45, 90 झाले. आणि 90 तुमचा 180 मार्काचा इथं सर्व पेपर पॅटर्न बनतो. तर याचं सर्वात पहिली जी पोस्ट असते तुमची सर्वात पहिली पोस्ट असते तुमची MBBS. MBBS असते सर्वात परत, नंतर BMS, थर्ड MBBS, MMS. अशी खाली सर्वात छोटी छोटी पोस्ट असते, रँकानुसार लागते. याच्यासाठी जो कास्ट अनुसार पण लागते, जसं ST SC. ST मध्ये शेड्यूल कास्ट म्हणते STला, आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती SCला म्हणते. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. तर यांच्यात 300, 350 मार्क, 400, 450 या कटापानुसार आरामात लागते. आणि जो SCसाठी जो म्हणतो आपण, यांच्यात पण तशाच प्रकारे 450, 400 असा कटाप आरामाला लागत असतो. याला कटाप लागत नाही, कारण की त्यांच्या मुले जेवढा
तेवढ्या प्रमाणात त्या क्षेत्रामध्ये येत नाही, म्हणून त्यांची कटाप कोणत्याही परीक्षा अंतर्गत तेवढी कमीच असते. तर मग आली आता ओबीसी. याच्यात आहे सर्व भारूड पसारा. या भारूड पसारामध्ये जास्त कटाप लागत असतो. आत्ता 2020च्या पलीकडे थोडा कमी कटाप होता. आत्ता कटापाचे प्रमाण 500 वरून 550, 650 एवढ्यातच पाहिजे, तेव्हा तुम्हाला BMS त्याच्या खालची आहे. तर MBBS तुम्हाला 650 अशी स्कोरिंग घेऊन तुम्ही तेव्हा नीट क्रॅक करू शकता. नाही तर तुमच्या हातात MBBSची पोस्ट येणार नाही. चांगली मस्त कॉलेज भेटेल तुम्हाला मुंबई, पुणे, अकोला अशा सारख्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये. तर तेव्हा तुमची मस्तपैकी तुम्हाला रँक भेटेल. तेव्हा 650+ OBCवाल्याने करून ठेवावे. 720 मार्कापैकी 650 मार्क आपल्याला घेणे अनिवार्य आहे. नाही तर आता खूप मोठा वाढत चाललेला आहे, कॉम्पिटिशन पण वाढत चाललेलं आहे. प्रत्येक वर्षातून 2 वेळा अजून आहे याचे. वर्षातून जर बघितलं आपण वर्षातून हे 2 वेळा कंडक्ट होत असते परीक्षा. वर्षातून 2 वेळा म्हणजे 6 महिन्याचा एक स्लॉट असते. फर्स्ट वाला स्लॉट 6 महिन्याचा असतो. सेकंड वाला स्लॉट आपला 6 महिन्यात. 2 स्लॉट असते. 6 महिन्यात हे पेपर असते. वर्षातून 2 वेळा नीटचे पेपर होत असते. त्याच्यासाठी आपल्याला त्याचा शेड्यूल बनवून सर्वात जास्त क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर आणि कोणत्या सब्जेक्टवर येत आहे त्याला आपण फोकस केल्यावर आपल्याला सर्व समजून येईल, किंवा कोणत्या टॉपिकसाठी आपल्याला जास्त प्रिपरेशन करायची आहे आणि कोणत्या टॉपिकला आपल्याला सोडायचं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण नीटची काही संपूर्ण माहिती बघितलेली आहोत. ती कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करू शकता. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा व्हिडिओ बघण्यासाठी.